ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेच्या भागामध्ये प्रतिमात्या आता पूर्णाजींच्या खोलीत येतात. ज्यावेळी पूर्णाजींच्या खोलीत येतात त्यावेळी पाऊल टाकतात, सगळ्या वस्तू त्यांना आपुलकीच्या जवळच्या वाटू लागतात. आता प्रतिमात्या प्रत्येक वस्तूवरून हात फिरवतात आणि मनाशीच म्हणतात, या सर्व काही पूर्णाजींच्या खूप जुन्या वस्तू आहेत, या जुन्या आठवणी आहेत आणि आज त्या मला अगदी व्यवस्थित आठवतायत. या प्रत्येक आठवणी मागे काही ना काही कारण आहे आणि काही ना काही रहस्य आहे आणि आज ते मला स्पष्टपणे आठवत आहे. आणि त्याचवेळी सायली हे सर्व दृश्य बाहेरूनच पाहते. आता सायली प्रतिमात्यांना आवाज देते. प्रतिमात्या सायलीला म्हणतात, सायली, गेली 1.5-2 वर्ष मी या घरात सतत येत आहे, परंतु या घरातील वस्तू पूर्ण आजींच्या जुन्या वस्तू एवढंच काय, तर या घरातील माणस आणि माझे स्वतःचे खोटोही मला अनोळखीच वाटत होते. आत्तापर्यंत हे घर मला नेहमीच अनोळखी वाटायचं, परंतु आता सगळं काही अंधार दूर झाला आहे, सगळं काही स्पष्टपणे डोळ्यासमोर आहे आणि म्हणूनच आता हे सगळं काही मला ओळखीचं वाटत आहे, माझं वाटत आहे. तर प्रतिमात्या पुढे सायलीला म्हणतात, सायली, ज्यावेळी माझी स्मृती गेली त्यावेळी मी फक्त माझ्या आयुष्यातील काही घटना विसरल्या नाहीत, तर माझी नाती सुद्धा मी विसरून गेली होती. मला माझ्या नात्यांचाही विसर पडला होता आणि हे दुःख कोणाला सांगून पटणारही नाही किंवा खरं वाटणारही नाही. मी ते अनुभवलेलं आहे सायली, तुला माहीत नसेल, परंतु मी माझ्या हक्काची, माझ्या आवडती जागा सुद्धा विसरून गेले होते. असं म्हणत प्रतिमात्या त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना त्या सायलीला सांगत असतात. प्रतिमात्या सायलीला म्हणतात, सायली, एक आठवण मला घट्ट आठवते. तुला माहीत आहे का, मी 10वी-12वीत असताना माझा 10वी-12वीचा अभ्यास मी याच पलंगावर बसून केला आहे, याच खिडकीकडे बसून केला आहे. मी पहाटेपर्यंत अभ्यास करायची, परंतु मी एकटी नसायची, तर पूर्ण आई सुद्धा माझ्यासोबत जागी असायची. ती सुद्धा माझ्यासोबत जागी राहायची, मला चहा बनवून द्यायची आणि माझा अभ्यास होण्यासाठी ती मला मदत करायची. ती माझी खूप काळजी घ्यायची. माझा अभ्यास नीट होण्यासाठी ती मला सतत प्रोत्साहन द्यायची, सतत ती माझ्यासाठी धडपड करायची. सायली, खरं सांगायचं तर हे घर माझं नाहीये, परंतु या घरातील माणसांनी मला इतका जीव लावलाय, इतकी माया लावली की हे खरं कधी माझं झालं आणि ही माणसंही माझी झाली, माझं मलाच कळलं नाही. तर सायली प्रतिमात्यांना म्हणते, आपल्याला जरी जन्म दिला नसला तरी सुद्धा एखादी व्यक्ती, एखादी माणसं आपल्याला किती जीव लावू शकतात, आपल्यासाठी काय करू शकतात, हे माझ्यापेक्षा अजून कोण चांगलं जाणू शकतं प्रतिमात्या. तर प्रतिमात्या त्यांच्या आयुष्यातील घटना सांगत म्हणतात, सायली, मी खूप लहान असताना माझ्या आईवडिलांचं मरण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. इतकं भयंकर होतं ना ते. कधीच कोणाच्या आयुष्यात असा प्रसंग येऊ नये जो माझ्या आयुष्यात येऊन गेला. तो प्रसंग माझ्यासाठी खूप भयंकर होता, त्या आठवणी खूप भयंकर होत्या. पण या सगळ्यातून या घराने मला बाहेर काढलं, या घरातील माणसांनी मला सावरलं. पूर्णाई फक्त माझ्यावर प्रेम नाही करत आहेत, तर त्यांचा आशीर्वादही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणूनच आज मी इथवर आहे. असं म्हणत प्रतिमात्या आता अपघाताच्या आठवणी सायली समोर बोलू लागतात. प्रतिमात्या सायलीला म्हणतात, या अपघातातून आम्ही तिघंही सुखरूपपणे वाचलोत, ते फक्त पूर्णाईच्या आशीर्वादामुळे आणि म्हणूनच पूर्णाई माझ्यासोबत कायम. तर आता हे सगळं काही ऐकतं असताना सायलीला त्रास होऊ लागतो. सायली मनाशीच म्हणते, आता तर प्रतिमात्या त्यांच्या भूतकाळाबद्दल बोलत आहेत आणि मला का त्रास होतोय. माझं बालपण तर इथे गेलंच नाहीये, मग माझा या घराशी, या सगळ्या गोष्टींशी काय संबंध आहे. मला माझ्या बालपणामध्ये असं काहीतरी घडलं असं का वाटतंय. सायलीला खूप अस्वस्थ वाटत असतं. हे सगळं काही का घडत आहे सायलीला काहीच कळत नसतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आपली बॅग पॅक करत असतो आणि नवरदेवाला फोन करतो आणि विचारतो, हॅलो, तयारी झाली आहे ना.
तर रुद्र म्हणू लागतो की हो, तयारी तर चालूच आहे, पण कोणी मला कुठल्या कामाला हातच लावू देत नाहीये. अर्जुन म्हणतो, अरे तू तर नवरदेव आहेस, मग नवरदेवाला कोणी काही काम सांगणार आहे का? अरे त्यासाठी तर आम्ही येत आहोत. रुद्र म्हणतो की हो, मग तुम्ही लवकरात लवकर इथे या. अर्जुन म्हणतो की हो, आम्ही निघतच आहोत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता गिरिजा तिच्या बाबांचा आणि भावाचा खोटो पाहतच सायलीला फोन करते आणि म्हणते, हॅलो सायलीताई, तू येतेस ना लग्नाला? तर सायली गिरिजाला म्हणते, हो गिरिजा, काळजी करू नकोस, आम्ही लग्नाला येतच आहोत. लग्नाला येत असताना तुला काही आणायचं आहे का? तर गिरिजा म्हणते, माझ्यासाठी काहीच आणू नकोस, पण तू मात्र नक्की ये. माझी जवळची मैत्रीण आहे ना विशाखा, ती सुद्धा नाहीये आणि म्हणूनच मला खूप भीती वाटत आहे. तू असतीस तर मला आधार वाटेल. येशील नाग सायलीताई? तर सायली म्हणते, हो गिरिजा, काळजी करू नकोस, आम्ही निघतोच आहोत. माझी तयारी तर झाली आहे, पण यांचं अजून काही आवडलं नसेल. असं म्हणत आता सायलीला वाटत असतं की अर्जुनच अजून आवडलं नसेल. तर दुसरीकडे अर्जुन रुद्राला म्हणू लागतो, तुला तर माहीत आहे ना, बायकांना बाहेर पडायला किती वेळ लागतो, त्यांची तयारी होणं किती मुश्किल आहे. तर आता रुद्र म्हणू लागतो, मित्रा, हे मला कसं माहीत असेल, कारण अजूनपर्यंत मी तर ती गोष्ट अनुभवलीच नाही आहे. तर अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस, थोड्याच दिवसात तुलाही या गोष्टीचा अनुभव येईल. तर रुद्र म्हणतो की हो, ते तर आहेच. तर इकडे पाहायला मिळतं, गिरिजा सायलीला म्हणू लागते, सायलीताई, तू लवकर ये. तू असलीस ना माझ्यासोबत तर माहेरचा आधार वाटतो मला. तर सायली म्हणते, हो बाळा, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आम्ही निघतोच आहोत. चल, बाय. असं म्हणत आता सायली फोन ठेवते. गिरिजा खूप अस्वस्थ असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तिला खूप दडपणही आलेलं असतं. आता गिरिजा तिच्या हातात असणारी रुद्रप्रतापने घातलेली अंगठी पाहत असते. तर दुसरीकडे सायली तिच्या आवडून निघत असते. तर कल्पनाताई सायलीला विचारतात, सायली, तुझं आवडलं ना? तर सायली म्हणते, हो आई, माझं तर आवडलं आहे. तर कल्पनाताई सायलीच्या हातात टिफिन बॉक्स देतात आणि म्हणतात, सायली, हे घे, यात पोळी भाजी आहे. तर सायली म्हणते, आई, कशाला उगाच तुम्ही एवढी धडपड करताय? तर कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, तुम्ही तुमच्यासोबत जेवण घेऊन गेलं तर खूप बरं होईल, कारण उगाच बाहेरचं खाऊन पोट बिघडायला नको. तर सायली म्हणते, हो आई, आम्ही बाहेरचं काही खाणार नाही, तुम्ही काळजी नका करू. तर आता कल्पनाताई सायलीला विचारतात, पण अर्जुनचे आवडले का? आता सायली अर्जुनला आवाज देत म्हणते, अहो, तुमचे आवडले की नाही आणि लग्न तुमचं नाहीये. आता हे सगळं काही रुद्रप्रताप ऐकतच असतो. तर अर्जुन म्हणतो, पाहिलस का, माझी बायको मलाच ब्लेम करते. तर आता रुद्रप्रताप म्हणतो, आता हे दिवस माझ्या आयुष्यात कधी येतील याची मी वाट पाहतो. चल बरं ये तू. असं म्हणत आता रुद्रप्रताप अर्जुनचा फोन ठेवतो. आता अर्जुनही लग्नाला जायला निघालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज काका आता प्रियाला फोन करतात. प्रिया घाईघाईने नागराज काकांचा फोन उचलते आणि त्यांना पहिला प्रश्न करत म्हणते, साक्षीला फोन केला होता? तर नागराज काका म्हणतात, फोन नाही, डायरेक्ट जाऊन तिच्या घरीच थडकलो. तर प्रिया म्हणते, अरे वाह, साक्षी वेश बदलून राहते हे तर तुम्हाला माहीत होतं, परंतु साक्षी कुठे राहते हेही तुम्हाला माहीत होतं. म्हणजे कसं आहे ना, माझ्यापासून गोष्टी लपवण्याचं एक वेगळंच ट्रेंड आहे ना तुमच्याकडे. असं म्हणत प्रियाने आता नागराज काकांना एक चांगलाच टोमणा मारलेला असतो. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, प्रिया, तुला जर टोमणेच मारायचे असतील ना तर मी फोन ठेवतो. आता नागराज काका फोन ठेवणार, तर त्याचवेळी प्रिया म्हणते, फोन ठेवू नका, मी जे सांगते ते ऐका. मला सांगा, त्या साक्षीने सांगितलं का की महिप्त शिखरे कुठे आहे ते?
तर आता नागराज काका म्हणतात, तिलाच माहीत नाहीये की तिचा बाप कुठे आहे. मी ज्यावेळी तिथे गेलो होतो त्यावेळी ती रडत होती की माझा बाप कुठे आहे, माझा बाप कुठे आहे. पण त्यानंतर आम्हाला कळालं की महिप्त कुठे आहे. तर प्रिया विचारते, कुठे आहे? तर आता महिप्त शिखरे तुळजापुरात आहे, ही बातमी नागराज काका प्रियाला देतात. तर प्रिया म्हणते, तुम्हाला कसं कळालं की महिप्त तुळजापुरातच आहे? तर नागराज काका घडलेला सर्व प्रकार प्रियाला सांगतात. तर प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, मग आता मीच जाते तुळजापुरात, कारण कसं आहे ना, तसंही तुळजापुरात जाण्यासाठी माझ्याकडे एक ऑफिशियल कारण आहे आणि ते कारण घेऊन मी तुळजापुरात त्या महिपा शिखरेचा शोध घेणारच आहे. पण कसं आहे ना काका, तुम्ही जो हा कचरा घालून ठेवलाय ना, तो मी एकटीनेच गोळा नाही करणार. तो गोळा करण्यासाठी तुमचीही मदत लागेल. त्यामुळे मी जेव्हा बोलवेन तेव्हा तुम्हाला तुळजापुरात यावं लागेल. आणि हो, मी फोन केल्यानंतर पहिल्या रिंगमध्ये फोन उचलायचा हे सगळ्यात महत्त्वाचं. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, तू जास्तच बोलतेस असं नाही का वाटत तुला? प्रिया म्हणते, नाही, कारण कसं आहे ना, जर मी काल तुम्हाला जंगलातून वाचवलं नसतं तर आज तुम्ही इथे दिसलाही नसता. आणि कसं आहे ना, तुमचा हा मोडलेला पाय घेऊन तुम्ही अजूनपर्यंत जंगलातच असता. आणि हा महत्त्वाचं म्हणजे तुमचा हा गोड आवाज आम्ही नाही तर बिबट्यांनी ऐकला असता. ते नक्कीच आले असते तुम्हाला वाचवण्यासाठी. असं म्हणत प्रिया पुन्हा एकदा नागराज काकांना टोमणा मारत त्यांचे चांगले जिरवते. तर नागराज प्रियाला म्हणतो, असं काही झालं नसतं. प्रिया म्हणते, ओ सॉरी, असं काहीच झालं नसतं, नाही का? कारण कसं आहे ना, पहाटेपर्यंत पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचले असते आणि महिपा शिखरेचा साथीदार म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं असतं आणि मग तुम्ही जेलमध्ये सडला असता. त्यामुळे कसं आहे नागराज काका, यापुढे माझ्याशी बोलताना थोडा विचार करूनच बोला. आणि हो, मी जसं सांगितलं तसं मी फोन केला की ताबडतोब तुळजापुरात यायचं. आता नागराज काका पुढे काही बोलणार, परंतु प्रियाने मात्र फोन ठेवलेला असतो. नागराज काकांना प्रियाच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो, परंतु नागराज काकांजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो आणि म्हणून प्रियाचं बोलणं त्यांना सहन करावं लागतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी प्रतिमा आत्या आणि रविराज सर आलेले असतात. आता प्रतिमा आत्या आल्यावर सायलीला विचारतात, निघालात का? झाली का तयारी? तर सायली म्हणते, हो, माझी तर तयारी झाली आहे, पण आमच्या यांच्या आवरेल तेव्हा ना. आता त्याचवेळी अर्जुन बॅग घेऊन फोनवर बोलतच खाली येतो आणि म्हणतो, हो, तयारी झाली आहे, निघूयात. तर सायली म्हणते, एक मिनिट. अर्जुन म्हणतो, आता काय? तर तिकडनं रुद्रप्रताप विचारतो, काय झालंय? अर्जुन म्हणतो, तुला म्हणालो होतो ना, या बायकांचं शेवटच्या क्षणापर्यंत कधीच आवरत नसतं. तर आता सायली म्हणते, काय म्हणालात? अर्जुन म्हणतो, नाही, काही नाही. मी हेच सांगत होतो की बायकांचं काळजी घेण्याचं आवरतच नाही, बाकी काही नाही. सायली म्हणते, हो का? मी आईंनी जो डबा दिलाय ना, तोच बॅगमध्ये ठेवत होते, बाकी काही नाही, कारण माझी सगळी काम आवरली आहेत. आता सगळे जण सायली अर्जुनकडे पाहत असतात. तर त्यानंतर अर्जुन रुद्राचा फोन ठेवतो आणि म्हणतो, चल, आम्ही येतच आहोत. आता सायली अर्जुन घरच्या सर्वांचा निरोप घेतात आणि तुळजापुरात रुद्रप्रताप आणि गिरिजा यांच्या लग्नासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे प्रियाला सुद्धा तुळजापुरात जाण्यासाठी एक ऑफिशियल कारण मिळालेलं असतं. प्रिया म्हणू लागते, आता तर मला तुळजापुरात जाण्यासाठी एक ऑफिशियल कारण मिळालंच आहे, तर सावीची मदत करायला मला जायलाच हो. असं म्हणत प्रिया सुद्धा आता तुळजापूरला जायचं ठरवते. तर त्याचवेळी तिथे आता अश्विन येतो. अश्विनने हे सगळं काही ऐकलेलं असतं. अश्विन आता प्रियाला विचारतो, काय ग तन्वी, कुठे जायचं ठरवतेस आणि कोणाच्या मदतीला? तर प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, अरे, तुळजापूरला माझी एक मैत्रीण आहे, सावी नावाची, आणि ती
खूप माझ्या जवळची आहे. आज तिला माझ्या मदतीची गरज आहे आणि म्हणूनच तिने मला फोन केला होता. मी म्हटलं की येईन, परंतु म्हटलं तुला अगोदर विचारायला हवं ना, म्हणून म्हणते की मला सावीच्या मदतीसाठी जावं लागेल. जाऊ का मी अश्विन? मी म्हणत होते की 4-5 दिवसासाठी तिथेच राहीन, म्हणजे तिलाही बरं वाटेल. अश्विन म्हणतो, अगं मग परवानगी का घेतेस तू? जाना. अगं तुझी मैत्रीण तुला बोलावते आणि मी तुला नाही म्हणणार का? परंतु त्याचवेळी अश्विन म्हणतो, अगं तन्वी, आपण एक काम करूयात का? आपण दोघेही जाऊयात का? म्हणजे बघ ना, आता 2 दिवस मला काम आहे, परंतु त्यानंतर मी दुसऱ्या डॉक्टरकडे ओपीडी देऊ शकतो. काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे आपण परवा निघालो तर चालेल का? तर प्रिया म्हणते, अश्विन, परवा नाही ना रे. अरे, तिचा फोन आला होता. तिने मला अर्जंट बोलावून घेतलं आहे आणि म्हणूनच मी म्हणत होते की आजच निघावं लागेल. तर अश्विन म्हणतो, आज मला नाही शक्य, कारण आजुद्या मला खूप काम आहे आणि काम अशी अर्धवट टाकून नाही का येता येणार. तर आता प्रिया म्हणते, अश्विन, अरे मी समजू शकते. तू एक डॉक्टर आहेस आणि डॉक्टर म्हणून तुझं अगोदर कर्तव्य, तुझं काम आणि त्यानंतर फॅमिली, आणि म्हणूनच तुझ्यासाठी तुझं काम महत्त्वाचं आहे. मी तुझ्यावर नाही चिडणार आणि तसंही आता सध्या अस्मिताची ही तब्येत खूप नाजूक आहे. अशा अवस्थेत तिच्यासोबत कोणीतरी असणं खूप गरजेचं आहे आणि तू जर इथे असलास तर मग मला अस्मिताची काळजी नाही राहणार. मी अगदी निवांतपणे तिची मदत करू शकेन. तर अश्विन म्हणतो, तन्वी, तुझं ना मला काहीच कळत नाही. अगं बघ ना, तू कधी कधी माझी एवढी काळजी करतेस आणि कधी माझ्यावर एवढी चिडतेस की त्यामुळे माझाही तोल जातो. मीही तुझ्यावर चिडतो. पण कधी कधी एवढी समजूतदारपणे वागतेस की माझ्या घरच्यांची तू अगदी मनापासून काळजी करतेस. तर प्रिया म्हणते, माझ्या घरच्यांची? अश्विन, नाही, आपल्या घरच्यांची. ही माणसं आपली आहेत. आणि हो अश्विन, चल, मला निघायला हो, कारण काळोख पडायच्या अगोदर मला तिथे पोहोचायचं आहे. अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे. तर प्रिया म्हणते, मी बॅग भरायला घेऊ का? अश्विन म्हणतो, हो घे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिथे पोहोचल्यानंतर मला लगेच फोन करायचा आणि हो, सगळं काही अगदी नीट सावकाशपणे कर. आता प्रिया तिची बॅग भरायला घेते. तर दुसरीकडे सायली अर्जुन तुळजापूरला निघालेले असतात. आता सायली अर्जुन तुळजापूरला निघालेले असतात, परंतु सायली मात्र चांगलीच रुसलेली असते. तिचा चेहरा चांगलाच फुगलेला असतो. अर्जुन म्हणतो, बायको, आज किती सुंदर दिसतेस तू. साडी ही खूप छान आहे, पण तुझा चेहरा असा का फुगलाय? तू रागवली आहेस का? तर सायली म्हणते, काय गरज होती त्यांना सांगायची की मी तुमच्यावर चिडते म्हणून? अर्जुन म्हणतो, अगं, मी काहीच सांगितले नाहीये. रुद्रने तुझा आवाज ऐकला आणि म्हणूनच त्याला असं वाटलं की तू माझ्यावर चिडतेयस. सायली म्हणते, मी तुमच्यावर चिडते का? तर अर्जुन सायलीला म्हणतो, नाही चिडत. सायली म्हणते, कधी चिडते हो मी तुमच्यावर? अर्जुन म्हणतो, तेच तर मी म्हणतोय की नाही चिडत तू माझ्यावर. पण आता रुद्रला सुद्धा हळूहळू गिरिजाची सवय होईलच. तर सायली म्हणते, मी तुम्हाला सांगायला विसरले, मी ज्यावेळी गिरिजासोबत फोनवर बोलत होते त्यावेळी गिरिजा मला थोडी गोंधळलेली वाटली. तर अर्जुन सायलीला समजावत म्हणतो, होतं असं, कारण सगळं काही एवढं अचानकच घडलं आहे आणि म्हणूनच थोडी घाबरली असेल ती. तर सायली म्हणते, असेल ही कदाचित, परंतु लग्न अगोदर सर्वच प्रश्नांचं निरसन होणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की मी तिच्याशी बोलावं. मी गेल्यानंतर तिच्याशी पहिल्यांदा बोलेन. अर्जुन म्हणतो, आपण दोघंही बोलूयात. त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण दोघं आहोतच त्यांच्यासोबत. आता सायलीला घडलेला सर्व प्रसंग आठवतो. महिप्त शिखरे कशा प्रकारे निसटला हे सगळं काही सायलीला आठवत असतं. सायली अर्जुनला म्हणते, या लग्नाच्या घाईगडबडीमध्ये एक गोष्ट मात्र थांबणार आहे.
अर्जुन विचारतो, कोणती? तर आता सायली अर्जुनला म्हणते, महिप्त शिखरेची शोध मोहीम. कुठे लपून बसलाय काहीच कळत नाहीये. पोलिसांच्या हातीही लागत नाहीये. एवढे सगळे प्रयत्न केले, परंतु हा मात्र हातून निसटलाच. तर दुसरीकडे आता महिप्त शिखरे या सगळ्यापासून स्वतःची सुटका करून घेत तुळजापुरात पोहोचलेले असतात. आता महिप्त शिखरे सामर्थ्य बंगल्यासमोर उभे असतात आणि त्यांना सगळा घडलेला प्रसंग आठवतो. महिप्त शिखरे मनाशीच म्हणतात, पनवेलमधून कसाबसा सुटलो, परंतु आता पोलिसांपासून जर मला स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर या सगळ्यात मला नागेश्वरच मदत करू शकतो. नागेश्वरच्या मदतीनेच मी इथे पोलिसांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो, असं म्हणत आता महिप्त शिखरे सामर्थ्य बंगल्याच्या दिशेने जायला निघतात. तर दुसरीकडे सायलीची खूप चिडचिड होत असते. सायली म्हणू लागते, माझं तर कशातच लक्ष लागत नाहीये. हा माणूस नक्की कुठे असेल मला काहीच कळत नाहीये. काहीही झालं तरी महिपा शिखरे पोलिसांना मिळायलाच हवा. आता जर आपण लग्नाला गेलो तर त्याची शोध मोहीम थांबणार आणि मग मात्र तो मिळणं कठीण होईल. अर्जुन म्हणतो, रिलॅक्स, तू एवढा विचार नको करूस. तू का एवढा विचार करतेस? सगळं काही नीट होईल. तर सायली अर्जुनला म्हणते, मला तरी असं वाटतंय की हा महिपा शिखरे एकटा नाहीये. त्याला कोणीतरी मदत करत आहे, कोणाची तरी साथ आहे आणि म्हणूनच तो एवढा सगळं काही करू शकतो. अर्जुन म्हणतो, हे मात्र खरं आहे. कोणीतरी त्याला सपोर्ट करतंय आणि म्हणूनच तो एवढे दिवस घराबाहेर राहू शकतो. नाहीतर अशक्य आहे एवढे दिवस महिप्त शिखरे खरा बाहेर राहणं. तर सायलीचा अंदाज अगदी अचूक असतो, कारण महिप्त शिखरेंना मदत करणारी व्यक्ती म्हणजेच तुळजापुरातील नागेश्वर घोरपडे असतात. आता नागेश्वर घोरपडे यांच्या घरी महिपा शिखरे आलेले असतात. आता महिप्त शिखरे थोडे घाबरलेले असतात. महिप्त शिखरे खिडकीत पाहतात, त्यानंतर दरवाजा बंद करून घेतात. तर नागेश्वर घोरपडे आता महिपा शिखरेंना म्हणतात, अहो महिप्त शिखरे साहेब, नक्की काय चाललंय तुमचं? अहो, इथे आपण दोघंच जण आहोत आणि तरी सुद्धा एवढे घाबरत आहात. काय नक्की झालंय? तर महिप्त शिखरे म्हणतात, लग्नघर आहे, कोणीही इथे येऊ शकतं आणि कोणाचीही माझ्यावर नजर पडू शकते. त्यापेक्षा अगोदरच सावध राहिलेलं बरं. तर आता नागेश्वर महिप्त शिखरेंना म्हणतात, परंतु माझ्या कामाचं कुठपर्यंत आलंय? तर महिप्त शिखरे नागेश्वरना म्हणतात, अहो, मी प्रयत्न केलाय, खूप प्रयत्न केला. तर त्यानंतर उर्वशी अशी म्हणते, आणि त्यानंतरचा पुढचा प्लॅन असा असेल की ज्यावेळी ती रूममध्ये असेल त्याचवेळी मी आणि प्रिया तिच्या रूममध्ये जाऊ. परंतु सावी, तुला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. आपल्या घराचा मेन स्विच तुला बंद करायचा आहे. तर सावीला सुद्धा हा प्लॅन खूप आवडलेला असतो. सावी म्हणू लागते, डन मावशी, तुम्ही सांगताय ना तसंच सगळं काही होणार. आता सावी खुश असते आणि उर्वशीला विचारते, मावशी मग? तर त्यानंतर उर्वशी म्हणू लागते, मग काय? त्या गिरिजाच्या रूममध्ये गेल्यानंतर मी आणि प्रिया तिचं पार्सल बांधणार आणि त्या खिडकीतून फेकून देणार आणि जसं आपल्याला हवंय तसंच सगळं काही घडणार, असं म्हणत त्यांनी खूप भयंकर प्लॅन केलेला असतो. तर सावी प्रश्न करत मावशीला म्हणते, परंतु मावशी, जर आपण तिला बाहेर फेकलं आणि तिला कोणी बाहेर बघितलं तर? तर प्रिया म्हणते, तिला कोणीही बघणार नाही, कारण आपण ज्यावेळी तिला बाहेर फेकणार आहोत त्याचवेळी आपली 2 माणसं तिथे रेडी असणार आहेत. त्यानंतर त्या गिरिजाला घेऊन ते तिथून निघणार आहेत. त्यामुळे गिरिजा कोणालाही सापडणार नाही. तर आता सावी म्हणू लागते, म्हणजे गिरिजा या घरात नसणार, याचाच अर्थ लग्नादिवशी शोधाशोध होणार आणि ऐनवेळी नवरी मुलगी कुठे गेली म्हणून सर्वजण विचार करणार. तर आता उर्वशी म्हणू लागते, त्याचवेळी मी रुद्राकडे जाणार आहे आणि त्याने मला दिलेल्या वचनाची मी त्याला आठवण करून देणार. मी त्याला सांगेन की आता गिरिजा लग्नातून पळून गेली आहे आणि म्हणूनच तुला सावीसोबत लग्न करावं लागेल आणि मग होणार सावी,
रुद्रप्रतापची बायको म्हणजेच या घोरपडे घराण्याची सून असं म्हणत आता तिघींनीही एक खूप जबरदस्त प्लॅन आखलेला असतो आणि तिघेही या प्लॅननुसार सर्व काही करायचं ठरवतात. तर आता हा प्लॅन झाल्यानंतर प्रिया मनाशीच म्हणते, चला सावीचं तर काम झालं आहे, तर आता मला माझं काम करावं लागेल. काही करून या तुळजापुरात मला महिपा शिखरेला शोधावंच लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन रुद्रप्रतापचा वाडा पाहतो आणि म्हणू लागतो, रुद्र, तुझा हा वाडा खूप भारी आहे हा. तर रुद्रप्रताप म्हणतो, तुला बघायचं आहे का? चल. आता अर्जुन बॅग उचलायला जाणार. रुद्रप्रताप म्हणतो, ते राहू देत, नवनाथ उचलेल. तर आता वासंती काकू म्हणतात, लवकर मेहंदीचा कार्यक्रम आहे. अर्जुन आणि रुद्रप्रताप वाडा पाहण्यासाठी जातात. तर इकडे आबासाहेब महिपा शिखरेना रूममध्ये घेऊन येतात. महिप्त शिखरेची चिडचिड होऊ लागते. महिप्त शिखरे म्हणू लागतात, आगीतून फोखाटात पडल्यासारखं झालंय मला. ज्याच्यापासून पळत होतो तोच समोर येऊन उभा राहिलाय आणि आता मी कुठे पळणार आहे आणि किती दिवस मी त्याच्यापासून लपणार आहे. तर आबासाहेब महिप्त शिखरेना शांत करतात. तर महिप्त शिखरे आबासाहेबांना म्हणू लागतात, महाभारतातील अर्जुन जसा माशाच्या डोळ्यात डोळा घालून बघत होता ना, तसाच हा अर्जुन सुद्धा माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होता. आणि त्यावेळी मात्र मला वाटलं होतं की आता हा मला पकडणारच. असं वाटत होतं की कधीही बाण काढेल आणि माझ्यावर नेम धरेल. तर आता आबासाहेब म्हणू लागतात, मारला तर नाही ना बाण? मग काळजी करू नका. अहो, त्यांनी तुम्हाला ओळखलं सुद्धा नाही. तर आता महिपा शिखरे म्हणतात, नागेश्वर साहेब, मला बाकी काही माहीत नाही. तुम्ही मला इथून बाहेर काढा बरं. तर आता नागेश्वर म्हणू लागतात, अहो, पण इथून कुठे जाणार आहात तुम्ही? महिपा शिखरे म्हणतात, कुठेही जाऊ देत, परंतु मला इथून बाहेर काढा. तर आबासाहेब म्हणतात, बरं ठीक आहे, मी तुमची व्यवस्था आमच्या फार्म हाऊसवर करतो, म्हणजे तिथे तुम्हाला कोणीही भेटणार नाही आणि कोणीही ओळखणार नाही. महिपा शिखरे म्हणतात, बरं ठीक आहे, कुठेही व्यवस्था करा, परंतु इथून बाहेर काढा. तर आता आबासाहेब त्यांची व्यवस्था करण्यासाठी त्यांना रूममध्येच ठेवतात आणि म्हणतात, महिपा शिखरे साहेब, तुम्ही इथेच थांबायचं आहे. तोपर्यंत मी तुमची व्यवस्था करून येतो. असं म्हणत आता आबासाहेब तिथून निघून जातात. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.